This trip is entirely hosted and managed by Trupti Tours. All the details will be given in the description box. Trupti Tours offers you tours at incredibly minimum rates with all-inclusive features like all the sightseeing tickets, AC luxury bus, double sharing AC deluxe room, from morning tea coffee, breakfast, lunch, high tea, dinner, everything included. Trupti Tours provides unlimited mineral Bisleri water supply in its entire journey, and as everything is included throughout the tour, so you don't have to worry about anything. You don't have to spend a single penny. So join Trupti Tours for a perfect relaxing family vacation. In Trupti Tours, the traveling hours or exploring hours are from morning 9 a.m. to evening 6 p.m. We avoid traveling in dark, and now it's getting 8 a.m. The breakfast is getting ready. Meanwhile, you can enjoy the view. You can enjoy by the pool. You can play table tennis. You can click some lovely pictures here, or you can enjoy by the beach. So join Trupti Tours for a perfect relaxing vacation with no worries. All the details will be given in the description box. Now we'll start this vlog officially. Hello everyone, welcome back to our channel. Currently we are traveling from Nagpur Madgaon Express, a train from Konkan Railways division. And in this vlog we will be heading towards Dapoli region of Konkan, which is absolutely fantastic. And in this vlog you will be seeing lush greeneries, beautiful waterfalls, dense forests, obviously nature at its peak because it's monsoon season. In previous video we've seen Konkan in summer. In this video you will be watching Konkan in monsoon. So let's not waste another minute. Let's get set go. तर सध्याशी आता पाऊस थांबलेला आहे आणि आम्ही पण थांबलेलो आहोत एका ठिकाणी चहा कॉफी घ्यायला. सो आपली तुम्ही मागे बस बघू शकता. ही बस आपल्या थ्रू आउट द टूर राहणार आहे 5च्या 5 दिवस. आणि ही AC बस आहे लक्झरी 2x2. सो या अख्ख्या टूरमध्ये ज्या पण अरेंजमेंट राहील, सोयी सुविधा, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. सो स्ट्रेट यू. आता डायरेक्ट आपण जाऊ आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी ट्रान्झिट करू. सो लेट्स गो. आजचा दापोलीतला आपला ब्रेकफास्ट आहे झणझणीत नागपुरी तर्री पोहे आणि मिसळपाव. आता आपण आलो आहे कडावरचा गणपतीला आंजरले. आणि हे मंदिर असं म्हटलं जातं की ओरिजिनली 12th सेंचुरीला शिलाहारा डायनेस्टीच्या वेळेस बांधलं होतं. आणि अनलाईक बाकी सगळ्या गणपतींची सोंड लेफ्ट साईडला असते, इकडचे मूर्तीची सोंड राईट साईडला. ते असं म्हणतात की गणपतीचा पायाचा ठसा आहे इथे खरा, तो आता आपण बघायला जाऊया. तर हा आपला रस्ता आहे गणपती बाप्पाच्या पायाच्या ठशाच्या इथे जाणारा. आणि समोरून व्ह्यू पण आहे समुद्राचा पूर्ण. कोकणात हिरवळ्याची, शुद्ध हवेची, निसर्गाची काहीच कमी नाही. दूर दूरपर्यंत तुम्ही निसर्ग बघू शकता. आता आपण आलो आहे बालगणेशाच्या पावलाजवळ. तर आता आपण चाललो पन्हाळ काजी लेण्याला. या लेण्या हजारो वर्ष जुन्या आहेत.
2nd सेंचुरीला बांधले असं म्हणतात आणि लाईक 8th सेंचुरीपर्यंत त्याचं कोरण्याचं काम सुरू होतं. टोटल अशा 29 लेण्या बुद्धिस्ट आणि हिंदूज मिळून. आणि आता पूर्ण घनदाट जंगलातून हा रस्ता आहे. आणि पावसाळ्यात, कोकणात पावसाळ्यात वॉटर लवली वेदरवरून वाट लावली वेदर कधी होईल काही सांगता येत नाही पावसामुळे. सो नेहमी पावसाळ्यात छत्र्या कंपल्सरीली कॅरी करा, नाहीतर कधीही पाऊस येऊन भिजून जातो. बघू शकता तुम्ही व्ह्यू. आता बघू आपण लेण्याच्या इथे गेल्यावर त्यांची अवस्था कशी आहे, किती मेंटेन केलं आहे तर. आणि पूर्ण जागा रत्नागिरी हापूस आंब्याच्या बागेने भरलेली आहे आणि कोकमचे वेगवेगळ्या प्रकारचे झाड तुम्हाला बघायला मिळतील. पेटीमध्ये तांब्याची अशी प्रत मिळाली होती आणि त्या प्रत्येकावरती लिहिलं होतं की बाबा किती शतकातले आहेत आणि किती केव्ज आहेत. तेवढं ते लक्षात आलं. तोपर्यंत सगळे हे केव्ज आहेत ना मातीच्या ढिगाऱ्याखाली गाळले गेले होते. म्हणजे जेव्हा कोडजाई नदीला मोठ्या प्रमाणात पूर यायचा, त्या पुराने मग वरती गाल ससला गेलेला आणि मग वरती ती गाळली गेलेली. मग त्या ताम्रपथाच्या आधारे याचं संशोधन झाले. त्या चित्राच्या माध्यमातून त्यांनी दाखवलेलं म्हणजे त्या डेली रुटीनचे संवाद ते साधताना दाखवलेलं आहे. म्हणजे ती रम्या एक साधू कमांडर घेऊन बसला असं दाखवलेलं आहे. ते डब्बा ओपन करताना जे जो म्हणजे ध्यानस्थ मुनी आहे. तुम्हाला केव्ज एक्सप्लोअर करण्यासाठी ऑलमोस्ट ट्रेकिंग करायला लागणार आहे. जवळपास आहे तरी 400 मीटर. पण खूप सुंदर आहे, निसर्गरम्य परिसर आहे, हिरवळ एकदम. तुम्हाला इथे पूर्ण ट्रेलवर कोरलेले आर्टिफॅक्ट्स बघायला मिळतील जागोजागी. गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही जात होतो केव्ज एक्सप्लोर करतो आणि आम्हाला मगर दिसली. लेट मी शो यू. हालत नाही पण ती. आणि ही कोडजाई नदी आहे. या नदीत असं म्हणतात खूप साऱ्या मगरी आहे. सो दिस इज द प्रूफ. ज्यांना आर्किओलॉजिकल साईट्स आणि हिस्ट्रीबद्दल जाणून घ्यायला आवडतात त्यांच्यासाठी एक नंबर जागा आहे. आणि पण अजून मेंटेन होऊ शकत होती, पण ज्या बरोबर मेंटेन केलेले नाही आहे, तुटलेले आहे, ब्रोकन आहे बरेच. अजून बऱ्याच केव्ज एक्सप्लोअर करायला समोर. टोटल 29 आहे. आम्ही अर्ध्याच एक्सप्लोअर केल्या आणि तरी खूप काही बघायला मिळालं. समोर पण बऱ्याच काही बघण्यालायक आहे. तुम्ही नक्की या इथे आणि एक्सप्लोअर करा पूर्ण शेवटपर्यंत केव्ज. आता पाऊस खूप जोरदार सुरू आहे. जसं मी तुम्हाला मगाशी बोललो वॉटर लवली वेदरवरून वाट लावली वेदर कधी पण होता, बट पावसाची वेगळी एक मजा आहे. आता बघू शकता किती मस्त वेदर झाला आहे. अचानक आता पाऊस सुरू झाला आहे मुसळधार. आणि आता आपण आलो आहोत परशुराम भूमी बुरोंडी दापोली इथे. इथे कोकण भूमीचे निर्माते गुरु परशुरामांचं स्मारक आहे आणि मेडिटेशन डोम आहे. आणि इथून व्ह्यू अतिशय सुंदर आहे. मी दाखवतो तुम्हाला. जर तुम्हाला घनदाट जंगल बघायचे असतील, अप्रतिम बीचेस बघायचे असतील, जागोजागी निसर्गरम्य परिसर बघायचा असेल, देन दापोली इज अ प्लेस फॉर यू. मी आता एका व्ह्यू पॉईंटला आलो. तुम्हाला व्ह्यू दाखवते इथून किती अप्रतिम आहे. Let me explain you why going with a tour company is kind of better option rather than going separate. I'm not saying going separate is not fun. It is fun indeed. But in somewhere back of the mind you have worries or thoughts about that trip, that it should be in this manner, in this way. You'll have to book a ride, book accommodation,
book transport, order food, decide places, etc., etc. And everything, it creates a little stress that everything should be proper. But if you join a tour company like Trupti Tours, you don't have to worry about anything. Every meal is timely managed, properly served, hotels are pre-booked, transport is set, so your tension becomes zero, and therefore you relax and enjoy each and every spot properly. Suppose you are a solo traveler, wanna be with a good company, or you are with your family who wants a safe and hassle-free vacation, you must opt for a tour company like Trupti Tours. In the beginning of the tour, you come up as a stranger, and in the end of the tour, you end up being with a family. And I think that's the best part of the tour. या टूरमधल्या अशा बऱ्याचशा जागा आहेत ज्या आम्ही कव्हर नाही करू शकलो आहे, ज्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार नाही, बट त्या अतिशय सुंदर होत्या. त्यातलीच ही एक जागा आहे जी तुम्हाला मी दाखवतो आता. आपण आलो आहोत पितांबरी ॲग्रो टुरिझमला. ही जागा पण प्रचंड मोठी आहे, अतिशय सुंदर आहे, निसर्गरम्य परिसर आहे आणि वेल मेंटेन्ड आहे. इथे तुम्हाला विविध प्रकारचे फळांचे झाडं, फुलांचे झाडं असे टोटल ॲग्रो पार्क क्रिएट केलं आहे त्यांनी आणि वेल मेंटेन्ड आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे झाडं आता. इथे पितांबरी ॲग्रो टुरिझमला राहण्याची पण उत्तम सोय आहे, रेस्टॉरंट आहे आणि विविध प्रकारचे ॲक्टिव्हिटीज आहे. लाईक स्विमिंग पूल तुम्हाला आहे, मोठं प्ले ग्राउंड आहे, गार्डन आहे, तुम्हाला इंडोर गेम्स खेळायला मिळतील आणि वेगवेगळ्या राईड्स पण मिळतील तुम्हाला. इथे पार्क पण आहे लहान मुलांसाठी. सो इथे तुम्ही नक्की या. ज्यांना ॲग्रोमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, ॲग्रिकल्चरमध्ये, त्यांच्यासाठी इट्स लाईक हेवन. तर तुम्ही बघू शकता मस्ती फक्त लहान मुलांच्या अंगातच नसते, तुम्ही मोठ्यांच्या अंगातली मस्ती बघू शकता. हे बघा, हे तृप्ती टूरचे ओनर हे मस्ती करताना. लाजवंतीचं झाड आहे, लाजाळूचं, त्याला मी लाजवते पहा. आणि हे लहानपणी आम्ही खूप हे खेळ खेळायचो. झाड दिसल्याबरोबर पटकन जाऊन लाजवायचो, आम्हाला खूप मजा यायची. आणि ते मला आता इथे पितांबरी ॲग्रो टुरिझममध्ये दिसल्याबरोबर लहानपणीची आठवण होऊन हा मोह झालेला आहे आणि मी पूर्णच्या पूर्ण झाड लाजवलेलं आहे. ओके. इथे पेपरमिंटचं झाड आहे ज्याच्याने पेपरमिंटच्या गोळ्यावर टिकटॅक्स बनतात. ते टेस्ट करूया. बढिया आहे. अजून बघू काय काय भेटतं वेगवेगळं. ज्यांना झाडांमध्ये खूप इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ही जागा इज लाईक चेरी ऑन टॉप. इथे तुम्ही या, इथे तुम्ही झाडं विकत पण घेऊ शकता, इथे स्टे करू शकता. अतिशय सुंदर जागा आहे, नक्की विजिट करा. पितांबरी ॲग्रो टुरिझम नियर दापोली. कापूरचं पान, जर लवंगीचं पण पान भेटलं आपल्याला. विक्स तुळस, कापूर तुळस, हे ऑल स्पायसेस लिव्ह आहे. यात लवंग, दालचिनी, तेजपान, हळद सगळ्याचा स्मेल येतो आहे. खाऊन एकदम एक्झॅक्ट. थोडा तिखट आहे, एकदम स्ट्रॉंग आहे. इथे जे पितांबरी ॲग्रो टुरिझमचे गाईड प्रत्येक झाडाची प्रॉपर माहिती देत चालले आहे आणि ते जशी जशी माहिती देतात एक एक झाडाची ते झाड मी खात चाललो आहे. खाणारेच झाडं मी खाल्ले आहे, बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप ॲब्सल्यूट अमेझिंग आहे. खूप नवीन नवीन माहिती मिळाली झाडांबद्दलची, खूप झाडं बघायला मिळाली ॲक्च्युअलमध्ये आणि इथे सगळे ते प्रॉपरली मेंटेन्ड आहे. सो तुम्ही नक्की विजिट करू शकता. तर हे पितांबरी ॲग्रो टुरिझमचे आपले गाईड दुर्गेश पवार यांनी खूप छान माहिती दिली आहे आपल्याला प्रत्येक झाडाची. तर मला सांगा इथे पूर्ण परिसरात एकंदरीत किती झाडं आहे आणि किती प्रकारचे झाडं आहे? आता इथे जवळ 4.5 एकरमध्ये आपण हे प्लांटेशन बसवलेलं आहे. साधारण 550 झाडं आहेत. एवढी आयुर्वेदिक झाडं आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही. अगदी उत्तम प्रकारे आपण झाडाची माहिती दिलेली आहे. त्याने मोठे मोठे आजारसुद्धा बरे होतात. तर कॅन्सरसारखा रोग बरा होतो किंवा अटॅकचाही प्रॉब्लेम बरा होतो. अटॅक न येणे कारण म्हणजे उद्देश आहे. अटॅक आपण जर प्रफुल्लित राहाल किंवा आनंदित राहाल तर अटॅकचा प्रॉब्लेम येत नाही. किंवा अटॅक येऊ नये म्हणून आपण प्रयोग म्हणून करू शकतो. आपण थोडीशी तिखट जर मिरची खाल्लीत जर ब्लड प्रेशर वाढल्यानंतर तर ब्लड प्रेशर कमी होतो. अशी बरीचशी झाडं दुर्मिळ आपल्याला पितांबरी ॲग्रो टुरिझममध्ये बघायला मिळतील. अर्जुन आपण यावं आणि हा इथला आनंद घ्यावा आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन लेवल इथे आपले मिळू शकते आणि माणूस तंदुरुस्त म्हणजे उत्तम प्रकारे होऊन जाऊ शकतो.
ॲग्रो टुरिझम हे फक्त ॲग्रो टुरिझम नाही आहे, तिथे शिकण्यासाठी सुद्धा आहे, अनुभव घेण्यासारखे सुद्धा आहे. हा सगळ्या 55 एकर एरियामध्ये आपल्याकडे फॅक्टरी आहे, अगरबत्तीची फॅक्टरी आहे, आपल्याकडे दीपशक्ती दिव्याचं तेल आहे त्याची फॅक्टरी आहे, आयुर्वेद गार्डन आहे, 550पेक्षा जास्त आयुर्वेदिक वनस्पती आपल्या इथं आहेत, ज्याच्यामध्ये आजीच्या परिवारातल्या सगळ्या औषधी वनस्पती. कापुराचं झाड लोकांना बघायला मिळत नाही ते आपल्याकडे आहे. या व्यतिरिक्त आपल्याकडे रुद्राक्ष आहे, आपल्याकडे धूप आहे, धुपाचं झाड असतं हे माहिती नसतं लोकांना, ते आपल्याकडे आहे. या व्यतिरिक्त आपल्या राहण्याची सोय आहे, 8 रूम आहेत, 4 कॉटेज आहेत, 2 डॉर्मेटरी आहेत. जर आपल्याला वेगळं काही हवं असेल तर टेंटची सुद्धा आपल्याकडे व्यवस्था आहे. मुलांसाठी वन नाईट पिकनिक वगैरे करायची असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो. कोकणातलं सगळ्यात मोठं दुर्बीण टेलिस्कोप आपल्याकडे आहे आणि ते आपण आपल्या सगळ्या पाहुण्यांना दाखवतो. 7:30 नंतर कार्यक्रम असतो अगदी 10 वाजेपर्यंत आणि त्याच्यात तो लोक एन्जॉय करतात. तुम्हाला या इथे आल्यानंतर शांततेसाठी यायचं असेल तर पितांबरीमध्ये नक्की या. तुम्हाला शांतता इथे बघायला तर मिळेल पण अनुभवायला जास्त मिळेल. आता आम्ही चाललो शिवथर खेळायला. तुम्ही बघू शकता रस्ता किती बढिया आहे. इथून रिटर्न येताना इथे आपल्याला पायऱ्या दिसत आहे. आपण बघू वरती जाऊन काय आहे. मे बी वरून व्ह्यू अजून छान असेल. फुलपाखरे आहे आजूबाजू आणि हा त्यांच्या गावाकडे जातानाचा रस्ता आहे. आपण इथून व्ह्यू किती अमेझिंग आहे. मी तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो. थोडं वर जाऊन दाखवतो मी पायवाट कशी आहे या गावात जाण्याची. एकदम छोटासा नॅरो रोड, स्टेअर्स आहे पूर्ण वरपर्यंत आणि त्या पण मधून त्यांची अवस्था बघा. हे बघा इथून गेला की डायरेक्ट थांबतो. पण इथला व्ह्यू आहा अमेझिंग. तृप्ती टूर सोबत इतके टूर झाले की मोजमापच शक्य नाही आहे. मी तृप्ती टूरवर खूप टूर केलेले आहे. 2014 पासून तृप्ती टूर सोबत फिरते आहे. तृप्ति टूर एंड ट्रैवल से पहले भी कई एक बार बहुत सारा टूर कर चुके हैं. आय ट्रॅव्हल फॉर अ व्हेरी लॉंग टाइम विथ तृप्ती टूर्स आणि काही विचारूच नका, म्हणजे एवढे सुंदर अप्रतिम असतात. अच्छा व्यवस्था है, खाने पीने का बहुत अच्छा इंतजाम रहता है. Team behavior is very nice. That is the main thing. इट इज वन ऑफ द व्हेरी बेस्ट टूर्स. बाकी सगळं खूप छान वातावरण आहे, घरगुती वातावरण असतं मुख्य म्हणजे, त्याच्यामुळे अगदी सगळ्यांना जावंसं वाटतं. खूप आनंद येतो मला, एन्जॉय करता येतो. एकदम बढ़िया है एकदम. और मन प्रसन्न रहता है घूम करके. यहाँ का वातावरण, यहाँ का क्लाइमेट बहुत ही अच्छा है. All the members in the teams are very nice. They're very cooperative and they are very well-being. I have done Karnataka, Goa, North South Konkan. Recently I've been doing Dapoli and we have also done Bhutan, which was a feather in the cap. I would suggest many people around to take up a tour with Trupti Tours, which is a very caring and a very amazing one. नाव तृप्ती आहे तशी ती सगळ्यांना तृप्त करूनच पाठवते. बहुत मजा आता है. स्वस्त आणि मस्त. So it's really a very good one. सगळ्यांनी जावं असा. एकदा तुम्ही नक्कीच अनुभव घ्या.